नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी अर्थातच नवाब मलिक यांच्या पुन्हा आरोपांच्या फैरी नवाब मलिक यांनी झाडले त्या संदर्भात अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातले विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत। बनावट नोटा, बनावट पासपोर्ट, बांगलादेशी नागरिकांना संरक्षण अशा अनेक प्रकरणांवरून फडणवीस यांच्यावर आरोप करण्यात आलेत। रियाज भाटीला विमानतळावर 2 पासपोर्टसह पकडण्यात आलं होतं, मात्र फडणवीस यांचं संरक्षण असल्यामुळेच रियाज भाटी याला 2 दिवसात सोडण्यात आलं असाही आरोप नवाब मलिक यांनी केला। तसंच मुन्ना यादव या गुंडावर हत्येपासून सर्व प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। त्याला महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा अध्यक्ष बनवण्यात आलं असाही आरोप मलिक यांनी केला। देवेंद्र जी, आप मुन्ना यादव को चेयरमैन बनाते हैं, कुख्यात गुंडे को, बांग्लादेशियों को इस शहर के अंदर आबाद करता है, उसको आप माइनॉरिटी मौलाना आजाद फाइनेंस कॉरपोरेशन का चेयरमैन बनाते हैं, और जो जाली नोट का रैकेट चलाता है, कहीं छोटे मोटे कोई कार्ड छाप लेके कांग्रेस का नेता बना देता है, रहता है किसी और पार्टी में, काम आपके लिए करता है, और बाद में आप उसे महाराष्ट्र के अल्पसंख्यक आयोग पद का अध्यक्ष बनाते हो। पूरी तरह से आपने राजनीति का क्रिमिनलाइजेशन किया। दरम्यान अंडरवर्ल्डशी संबंधित रियाज भाटी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचलाच कसा असा सवालही मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला। सहारा विमानतळावर रियाज भाटीला 2 बनावट पासपोर्टच्या बरोबर पकडण्यात आलं होतं। त्याला जामीन कसा मिळाला, देवेंद्र फडणवीस यांचे रियाज भाटीशी संबंध काय, असे अनेक प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केले। हम आपसे पूछना चाहते हैं कि रियाज भाटी कौन है? उनतीस अक्टूबर को सहार एयरपोर्ट पे जाली पासपोर्ट के साथ पकड़ा गया, जिसके ऊपर दाऊद इब्राहिम सारे गैंग के लोगों के साथ संबंध की सारी खबरें अखबारों में थी। पूरा शहर जानता था कि रियाज भाटी कौन है। डबल पासपोर्ट के साथ कोई व्यक्ति पकड़ लिया जाए और 2 दिन में छूट जाता है, इसके पीछे क्या खेल था? रियाज भाटी लगातार आपके साथ सभी कार्यक्रमों में क्यों नजर आता था? रियाज भाटी भारतीय जनता पार्टी के कार्यक्रमों में क्यों नजर आता था? आपके डिनर टेबल पे क्यों नजर आता था? हम देश के प्रधानमंत्री पे आरोप नहीं लगाना चाहते, लेकिन देश के प्रधानमंत्री के कार्यक्रम में अगर कोई जाता है तो उसके लिए पूरी तरह से स्कैनिंग किए बिना किसी भी व्यक्ति को पास नहीं इश्यू होता। प्रधानमंत्री शहर में आए और रियाज भाटी ने उनके साथ भी तस्वीरें खिंचवाई। त्यामुळे एकावर एक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत। तिकडे भाजपचे नेते आशिष शेलार यांची पत्रकार परिषद सुरू झाली, थेट जाऊयात। मुन्ना यादव, हाजी हैदर, हाजी अराफतचा भाऊ, रियाज भाटी, समीर वानखेडे, ठाणा कन्सिडरेशन, इंटरनॅशनल कॉल, उगाई अशी नावाने असे शब्द आणून खूप मोठं चित्र उभं करण्याचा प्रयत्न जरूर त्यांनी केला, पण तो विफल ठरला। याचं कारण या सगळ्याचा संबंध माननीय देवेंद्र फडणवीसजींशी जोडणं, याचं वर्णन तसंच आहे जसं अकबर बिरबलाच्या गोष्टीमध्ये बिरबलाने जमिनीवर कोळशा ठेवून उंचीवर ठेवलेल्या हंडीतल्या खिचडीने बिर्याणी आपण म्हणूया
न पिकलेल्या न शिजलेल्या बिर्याणीशी जसा खालच्या जाळाचा संबंध बिरबनाने लावला, तसाच असंबंध लावण्याचा प्रयत्न हा नवाब मलिक साहेबांनी केला, पण त्यात काहीच तथ्य नाही. पुन्हा एकदा सिद्ध झालं, संपूर्ण राज्य सरकारची यंत्रणा 3 पक्ष एकत्र लावून सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीसांवर चिकटणारा सोरा लागू शकेल असा आरोपही ते खोदून करू शकले नाहीत. हो, हे खरंय, मुन्ना यादव, हाजी अराफत, हाजी हैदर हे तिघेही पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांना विविध बोर्डावर अध्यक्ष म्हणून बसवलं होतं. यापैकी हाजी अराफत आणि हाजी हैदर यांच्यावर एकही गुन्हा नाही. त्यांची पूर्णपणे चौकशी केल्यानंतरच त्यांच्या नेमणुका कायदेशीर झाल्या होत्या. मुन्ना यादव यांच्यावर एक आरोप आहे, त्याचं स्पष्टीकरण स्वतः मुन्ना यादव करतील. मला माहिती असली तरी यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं जे कनेक्शन आहे ते स्वतः मुन्ना यादव हे स्वतःच सांगतील. काही वेळात तुमच्या समोर ते येईल. हे सगळं सोडू द्या. गेले 2 वर्ष तर नवाब मलिक साहेब तुमचं सरकार आहे. विशेषतः तुमच्या पक्षाच्या नेत्यांकडे गृहमंत्रीपद आहे. आज ज्यांच्यावर तुम्ही गंभीर आरोप करताय त्या हाजी अराफत आणि हाजी हैदर यांच्यावर गेल्या 2 वर्षात एक साधा अदाखलपात्र गुन्हा नोंद म्हणजे नॉन कॉग्नायझेबल NC सुद्धा नोंद करू शकला नाहीत. असतील तर काही आंदोलनाची कशीच असतील. आणि म्हणून गुन्हेगारांना राजाश्रय हा धंदा तुमचा. यात कुठलाही गैरकारभार देवेंद्र फडणवीसांच्या काळात झालेला नाही. ज्या पद्धतीने आरोप केला त्यातलं सत्य तर हे आहे, काहीतरी 14 कोटी वगैरे फिगर त्यांनी सांगितली. त्यात पकडला गेलेला त्यांनी सांगितल्याप्रमाणे इम्रान आलम शेख हा जो हाजी अराफतचा भाऊ होता तो तर काँग्रेसचा तत्कालीन सचिव होता. जेव्हा त्याच्यावर आरोप झाला, अटक झाला, तेव्हा तो काँग्रेसचा सचिव. आणि आता जेव्हा नवाब मलिक साहेब तुम्ही बोलताय त्यावेळेला तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळे तथ्यहीन बोलणं. हाजी हैदर हे स्वतः सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत, पण गेल्या 2 वर्षात बांगलादेश सोडा, मुंबईतल्या कुठल्याही भागामध्ये त्यांनी गुन्हा केल्याची नोंदही नाही. आणि म्हणून सामान्य माणसांना फसवण्याचा, अडकवण्याचा, लटकवण्याचा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा धंदा आहे त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आरोप कर आणि पळून जा असा विफल प्रयत्न नवाब मलिक साहेबांनी केला. आता रियाज भाटीचा उल्लेख त्यांनी केला. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो, पंतप्रधान कार्यालय किंवा पंतप्रधान कार्यक्रम याच्याशी रियाज भाटी यांचा काहीही संबंध, संपर्क नाही. आणि फोटोवरनाच संबंध प्रस्थापित करायचे असतील तर मी दाखवणार नव्हतो, पण मग आता हे फोटो सगळे काय दाखवायचे? हा फोटो कोणाबरोबर आहे? हा फोटो कोणाबरोबर आहे? हा फोटो कोणाबरोबर आहे?
त्या पलीकडे हा रियाज भाटीचा फोटो कोणाबरोबर आहे? हा रियाज भाटीचा फोटो कोणाबरोबर आहे? यात सुद्धा रियाज भाटी कोणाबरोबर उभा आहे? आणि बर्थडेचे विशेष रियाज भाटींना कोण करत आहे, किंवा रियाज भाटी वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणाला देत आहेत? मला वाटतं कोणाची नावं बदनाम करण्यासाठी फोटोचा धंदा करू नका. तुम्ही एक बोट दाखवाल, 4 बोट तुमच्याकडे येतील. आणि त्यामुळे माननीय देवेंद्र फडणवीसजींचा रियाज भाटीशी काही संबंध, संपर्क आणि विषय असण्याचं कारणच नाही. किंबहुना क्रिकेटच्या राजकारणात त्याला राजाश्रय कोणी दिलं हे जगजाहीर आहे. पण कुठल्याही मोठ्या नेत्याचं नाव घेऊन सेन्सेशन आणि आरोप करणे ही आमची प्रथा परंपरा नाही, त्यामुळे आम्ही ते करणार नाही. रियाज भाटी म्हणे गायब आहे. खरं तर रियाज भाटी गायब आहे का त्याला पळवलं गेलंय? आमचा आरोप आहे रियाज भाटीला सुरक्षित स्थळी पळवून ठेवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसने तर केलं नाही ना. कारण वाझेच्या प्रकरणामध्ये, वाझेच्या वसुली गँगमध्ये जी नावं समोर आली आहेत त्यामध्ये रियाजचं नाव सुद्धा समोर आलेलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, रियाज जर कोठडीत आला तर सत्य बाहेर येईल, म्हणून राष्ट्रवादीने तर त्याला पळवलं नाही ना, आमच्या मनात शंका आहे. नवाब मलिक यांच्या बाबत आता आम्हाला खरंच चिंता वाटायला लागलेली आहे. दिवसागणिक त्यांचं मानसिक संतुलन बिघडतंय की काही आशंका आमच्या मनामध्ये आहे. कदाचित हर्बल तंबाखूचा सप्लाय बंद पडला असेल. पण खरंच नवाब मलिकजी, आपण मानसिक स्वतःला पुन्हा एकदा शांत करा. राजकारण आपल्या जागी आहे. जावयाच्या प्रेमापोटी स्वतःचं म्हणणं खरं करण्यासाठी राजकारणाच्या नीच पातळीवर तुम्ही जाऊ नका. एक नवीन स्टँडर्ड राजकारणातल्या नीच पातळीचं वर्णन करायचं झालं तर नवाबी पातळी असं आता करता येईल. आणि या नवाबी पातळीपर्यंत आपण जाऊ नये अशी आमची मनापासून इच्छा आहे. खऱ्या अर्थानं जी नावं समोर आणली जात आहेत आज, काल आणि अगोदर सुद्धा, ते बघितल्यावर एका प्रश्नाचं उत्तर नवाब मलिक साहेबांना द्यावंच लागेल. आणि म्हणून आमचा आरोप आहे, प्रश्न आहे की राज्यातील अल्पसंख्याक नेतृत्व, कार्यकर्ते, समाजातली लोक यांना नेस्तनाभूत करण्याचं काम नवाब मलिक साहेब आपल्याकडून होतंय का? मुंबई आणि महाराष्ट्रातील अल्पसंख्याक नावं वेचून वेचून त्यांची बदनामी करून त्यांना नेस्तनाभूत करावं. आर्यन खान तुमच्यामुळेच अडचणीत आला, आता शाहरुख खान अडचणीत येतोय. शाहरुख खानला अडचणीत आणण्याचं काम ही नवाब मलिकच करतायत. काल परवा त्यांनी प्रेस घेऊन मुंबईचे पालकमंत्री, राज्याचे सन्माननीय मंत्री अस्लम शेख यांचं नाव घसेटून आणलंय. आता स्वपक्षातली लोक संपल्यावर विरोधी पक्षातील हाजी अराफत असो, हाजी हैदर असो, या नवीन नेतृत्वाला ते बदनाम करण्याचं काम करतायत. आणि ज्या 2 SIT चालू आहेत, मी पुन्हा एकदा सांगतो, त्या 2 SIT नंतर अजून एका अल्पसंख्याक मुंबईतल्या नेत्याचं नाव आणण्यासाठीच हा सगळा प्रकार नवाब मलिक करतायत हे स्पष्ट होईल. आणि त्यामुळे हा शुद्ध कट आहे. नवाब मलिक साहेबांनी त्याचं उत्तर द्यावं. अल्पसंख्याक समाजाने त्याचा कॉग्नायझन्स घ्यावा आणि याला राजाश्रय
सरकारमधल्या लोकांचा आहे की नाही या अन्य दोन पक्षांनी स्पष्ट करावं. आज तर अजून एक हास्यास्पद विधान त्यांनी केलं. भ्रष्टाचाराची नवीन व्याख्या माननीय नवाब मलिक साहेबांनी घोषित केली. आणि आश्चर्य तर हे आहे, पी.बी. सामंत यांच्या रिपोर्टने, जस्टिस पी.बी. सामंत यांनी जो रिपोर्ट राज्य सरकारला दिला तो राज्य सरकारने ॲक्सेप्ट केला, मंजूर केला. त्या जस्टिस पी.बी. सामंतच्या रिपोर्टने ज्यांना भ्रष्ट, करप्ट ठरवलं ते नवाब मलिक भ्रष्टाचाराची नवीन व्याख्या करतायत. ऍक्ट ऑफ कमिशन अँड ऍक्ट ऑफ ओमिशन बोथ अमाउंट्स टू करप्शन. देणारा आणि घेणारा दोघांची संगनमताने भ्रष्टाचार होतो, त्यालाच भ्रष्टाचार म्हणतात. कायद्यात सुस्पष्ट आहे. नवाब मलिक साहेबांनी स्वतःच्या वरिष्ठांपासून स्वतःला वाचवण्यासाठी आज एक नवीनच व्याख्या घोषित केली. तुम्ही पीडित आहात, तुम्ही भ्रष्टाचारी नाहीत. आणि हे सांगणारे स्वतः नवाब मलिक साहेब. तुम्हाला जस्टिस पी.बी. सामंत राज्य सरकारने ज्याला मंजुरी दिली त्या अहवालानुसार तुम्हालाच भ्रष्ट घोषित केलेला आहे. असो, खरंच आम्हाला तुमची चिंता आहे. मानसिक संतुलन नीट ठेवा. पुन्हा येऊन आमचा सवाल तोच आहे. सरदार शाह वली खान 93च्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी नाही, शिक्षापात्र गुन्हेगार. त्यावरचे आरोप बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये रेकी करून बॉम्ब कुठे ठेवायचा त्याची योजना, टायगर मेमन बरोबर ट्रेनिंग, स्वतः आरडीएक्स गाडीत भरण्याचं पाप, गुन्हा ज्यावर सिद्ध झाला आणि सर्वोच्च न्यायालयाने ज्याची जन्मठेप ही त्या अर्थाने पुन्हा एकदा मान्य आणि सिद्ध केली. तो सरदार शाह वली खान 93 पासून आतापर्यंत जेलमध्ये आहे. आमचा सवाल आहे नवाब मलिक साहेबांना, जो 93 पासून आतापर्यंत जेलमध्ये आहे 2021 पर्यंत, त्याच्याशी 2005 मध्ये तुम्ही व्यवहार कसा केला? तुम्ही जेलमध्ये विशेष परवानगी घेऊन गेलात का त्याला कुठून तरी जेलमधना विशेष परवानगीतना तुम्ही बाहेर काढलं? त्याची आणि मिसेस प्लंबर आणि अजून त्या एक महिला आहेत मालकीन, त्यांची भेट जेलमध्ये तुम्ही करून दिलीत का जेलमधना बाहेर त्यांना काढून त्यांची भेट करून दिलीत? जो आरोपी 93 पासून जेलमध्ये आहे त्याच्याशी 2005 ला हस्ताक्षर घेऊन तुम्ही हा नवीन प्रकारचा व्यवहार कसा केलात? गुन्हेगाराशी आर्थिक व्यवहार करून हात मिळवणी करण्यासाठी तुमचं मास्टर माइंड दुसरं कोणी होतं का? या जागेच्या 7/12वर जो 93 पासून जेलमध्ये आहे त्याचं नाव कसं चढलं? ते चढवण्यामध्ये तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमधल्या मंत्र्यांचा हात होता का? जी मालमत्ता खऱ्या अर्थाने ताडातील गुन्हेगार म्हणून सरकारकडे जप्त व्हायला पाहिजे होती, ती तुमच्याकडे वळवण्यात तुम्हाला यश कसं आलं? या प्रश्नांचं उत्तर नवाब मलिक साहेब आपण द्यावंच लागेल. पुन्हा एकदा मी रिपीट करतोय, मुंबई शहरामध्ये भाडेकरू आजही बिल फिराई करण्यासाठी, म्हणजे एकाने भाडेकरूकडून जागा विकत घेऊन दुसऱ्याने भाडेकरू म्हणून आत जायचं असेल तर त्यासाठीही झालेल्या व्यवहाराच्या किमतीच्या
33% एवढी रक्कम मागितली जाते, त्या ठिकाणी एका भाडेकरूला नवाब मलिक साहेबांना ते 5 दुकानाचे मालक असताना अख्ख्या इमारतीचे मालक व्यवहाराच्या 33% नाही, रेडी रेकनरच्या 10% मालक कसे होतात? यात काळा पैशाचा व्यवहार झालाय का? गुमान याची उत्तर द्या. विषयांतर करण्याचा प्रयत्न केला तरी या मूळ विषयापासून जनता भटकणार नाही. मोहम्मद सलीम पटेल, दाऊदची बहीण हसीना पारकरचा हस्तक 2005 ला आणि त्यापूर्वी सुद्धा त्याच्यावर गुन्हे होते अशी माहिती आहे. मग ज्याच्यावर आरोप आणि गुन्हे होते 2007 ला नंतर जो अटक झाला त्याला फायदा मिळेल असा त्याच्याशी व्यवहार करण्याच्या मागे तुमची कल्पना होती का दाऊदची कल्पना होती? याचं उत्तर सुद्धा तुम्ही दिलं पाहिजे. मला असं वाटतं मूळ विषयावर पुन्हा एकदा राजकारणाचं गुन्हेगारीकरण याला संपवण्याचं काम कैलासवासी माननीय गोपीनाथ मुंडेजींनी केलं, त्याला गाडण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं. आज पुन्हा एकदा मुंबई आणि महाराष्ट्रात दाऊद आणि दाऊदची कंपनी नावाचं भूत हे पुन्हा डोकं वर करू पाहत आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी शिवसेनेच्या नेतृत्वाला चेतावणी वजा विनंती करतोय, याच्यात राजकीय हेतू बघू नका. तुमचं आमचं जमलं नाही, ठीक, जाऊ द्या. तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसून दुसऱ्या बरोबर सत्ता स्थापन केली, आम्हाला यावरही काही म्हणायचं नाही. तुम्ही हिंदुत्व सोडून दुसऱ्या रस्त्याला गेलात याच्यावर मी भाष्य करत नाही. पण अजूनही देशहित आणि देशभक्ती याबद्दल तुमच्या भावना योग्य आणि चांगल्याच आहेत, हा आमचा विश्वास आहे. म्हणून राजकीय गणित बाजूला सोडू, पण तुमच्या सरकारच्या काळात एक मंत्री 93च्या बॉम्बस्फोटातल्या आरोपीशी आर्थिक व्यवहार करतो आणि त्याचं स्पष्टीकरण तर सोडाच, कबुली जबाब देतोय. त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी यावर कारवाई करणं आणि चौकशी करणं अभिप्रेत आहे आणि ती तुम्ही कराल ही आमची अपेक्षा आहे. आज जो हाइड्रोजन बॉम्ब की बात करते थे वो लवंगी फटाका भी नहीं लगा पाए. वो लवंगी फटाका लगाने का भी उन्होंने प्रयास किया तो हाथ उनके जल गए. इस प्रकार का चित्र सुबह की प्रेस कॉन्फ्रेंस में माननीय मंत्री नवाब मलिक जी का था. बात तो आप हाइड्रोजन की कर रहे थे, लेकिन माननीय नवाब जी, आपका चेहरा देखकर शायद अब आपको ऑक्सीजन की ज्यादा जरूरत पड़ेगी, इस प्रकार का आपका चेहरा भी दिखाई दे रहा था. मुन्ना यादव, हाजी हैदर, हाजी अराफत का भाई समीर वानखेड़े, रियाज भाटी, इंटरनेशनल कॉल, उगाई, थाना में सेटलमेंट, ये सभी जो आरोप करके आपने एक वातावरण निर्माण करने का प्रयास जरूर किया, लेकिन वो असफल रहा. क्योंकि इन सभी चीजों का और माननीय देवेंद्र फडणवीस जी का कोई भी संबंध आप ना दिखा पाए, ना उसका पुरावा दे पाए, ना उसका कोई संबंध है. जिस प्रकार के आरोप आपने किए, जिन व्यक्तियों का नाम आपने लिया, जिन घटनाओं के प्रति आपने इंगित किया, उसका और देवेंद्र जी का संबंध लगाने का प्रयास, यानी अकबर बिरबल के कहानी में बिरबल नीचे अग्नि और ऊपर हांडी में बिरयानी, वैसे तो खिचड़ी होती है लेकिन नवाब साहब के लिए बिरयानी,
पकाने का जो असफल प्रयास था उस प्रकार का ही वर्णन बिरबल के बिरयानी का किया जा सकता है, उस प्रकार का है। हाजी हैदर, हाजी अराफत और मुन्ना यादव, हाँ ये हमारे कार्यकर्ता है। इनको अलग अलग बोर्ड का चेयरमैनशिप मिला, उसके पहले की सभी कानूनन प्रक्रिया पूरा करके मिला। हाजी हैदर और हाजी अराफत पर कोई गंभीर गुनाह भी नहीं है, और मुन्ना यादव पर जो आरोप है उसकी स्पष्टता स्वयं मुन्ना यादव करेंगे, क्योंकि उसमें भी एनसीपी का कनेक्शन है। त्यामुळे एकापुढे एक पत्रकार परिषदा सुरू आहेत। सकाळी पहिल्या पत्रकार परिषदेत आरोप झाल्यानंतर पुढच्या काही तासात दुसरी पत्रकार परिषद होते, त्या आरोपांना उत्तर दिलं जातं आणि नव्यानं आरोप केले जातात। मग दुपारी पुन्हा एक पत्रकार परिषद होते। अशा प्रकारचा एक पत्रकार परिषदांचा सिलसिला सुरू आहे आणि प्रत्येकजण दुसऱ्याकडे बोट दाखवत आहे आणि आपण अतिशय स्वच्छ आणि पूर्णतः बिनचूक असल्याचं सांगण्याचा प्रयत्न करत आहे। या सगळ्यामध्ये सोशल मीडियातून न्यूज 18 लोकमतच्या, मग फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, या सगळ्यातून लोकांच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या अशाच येत आहेत की सर्वसामान्यांच्या प्रश्नांचं काय, हा मुद्दा मात्र तसाच राहिला आहे। या सगळ्या बातम्यांवर आपलं बारकाईने लक्ष असणार आहे। तुर्तास बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। मोठ्या स्वरूपाची मागणी आहे की शासकीय कर्मचारी म्हणून त्यांना दर्जा मिळावा किंवा त्यांचं महामंडळाचं मर्जर शासनामध्ये करावं। विलिनीकरणाची त्यांची मागणी ही काही 1-2 दिवसात होणारी नाही आहे, म्हणून माननीय उच्च न्यायालयाने एक समिती स्थापन केलेली आहे, ज्या समितीमध्ये 3 सदस्य सरकारी अधिकारी आहेत उच्चस्तरीय, आणि त्यांच्यासमोर आपली बाजू मांडून समितीने 12 आठवड्यामध्ये अहवाल द्यावा अशा प्रकारचा एक आदेश उच्च न्यायालयाने नुकताच दिलेला आहे। हा आदेश जसा आम्हाला लागू होतो तसा त्यांना देखील लागू होतो। आम्ही आदेशाची ताबडतोब पूर्तता केली, आम्ही GR काढला, या संदर्भात एक बैठक देखील झाली आणि जे उच्च न्यायालयाने दिलेले आदेश आहे त्याचं पालन आम्ही केलेलं आहे। माझी पुन्हा एकदा कामगारांना विनंती आहे, आपल्याला कोणी काही भडकवेल तर त्यांच्या भडकवण्याला बळी पडू नका, कारण नुकसान भडकवणाऱ्या नेत्याचं होत नाही, नुकसान हे सर्वसामान्य कामगाराचं होतं। प्रशासनाचा भाग म्हणून काल कारवाई झालेली आहे, कोणावरही कारवाई करावी अशी आमची इच्छा नाही आहे, परंतु महाराष्ट्र शासन म्हणून, सरकार म्हणून आम्ही लोकांना देखील तेवढे जबाबदार आहोत। लोकांची कुठेही लोकांना वेठीस धरू नये, प्रशासनाने याची काळजी घेतली आहे। लोकांची सोय व्हावी म्हणून मी वारंवार एसटी कर्मचाऱ्यांना हे आवाहन करतोय, आज देखील पुन्हा आपल्या माध्यमातून हे आवाहन करतो की आपण संप मागे घ्या। मी मागे सांगितलं होतं की तुमच्या सगळ्या मागण्या मी मान्य केलेल्या आहेत आणि ज्या उर्वरित मागण्या आहेत त्या दिवाळीच्या नंतर चर्चा करून आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासन, लेखी आश्वासन मी या सर्व कामगारांना दिलं होतं। असं असताना देखील कामगारांनी काही संप करणाऱ्या नेत्यांच्या या भाषणांना किंवा त्यांच्या या भडकवण्याला बळी पडून संप केलेला आहे। हा संप हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवलेला आहे, त्यामुळे मी पुन्हा एकदा विनंती करतो की कर्मचाऱ्यांनी कामावर यावं। रस्त्यावरती जे कामगार उतरलेले आहेत त्यांना देखील माझी विनंती आहे, राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेते, ह्या कामगारांचं जे नुकसान जर चुकून झालं तर त्याला हे जबाबदार जे नेते आहेत, मग गोपीचंद पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील, हे त्यांच्या पगाराची जबाबदारी घेत आहेत का हे पण त्यांनी सांगावं। कारण आता सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे नो वर्क नो पे होईल, जो पगार कापला जाईल त्याच्यात जे त्यांचं नुकसान होईल त्याची जबाबदारी कोण घेणार, हे नेते भरून देणार आहेत का? एसटी महामंडळ अगोदरच गेले 2 वर्ष अतिशय आर्थिक संकटात आहे, संचित घोटाळा 12,000 कोटीचा आहे, तरी देखील जवळजवळ 2700 कोटी शासनाने देऊन कामगारांचे पगार केलेले आहेत। कामगारांचे पगार वेळेवर व्हावेत यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे। त्यांच्या ज्या मागण्या होत्या मग त्या DAच्या असतील, राज्य शासनाप्रमाणे दिलेला आहे, घरभाडे भत्ता राज्य शासनाप्रमाणे दिलेला आहे, त्याचबरोबर त्यांचा इन्क्रिमेंटचा प्रश्न आहे जो मी आत्ता गेल्या काही दिवसात, येणाऱ्या काही दिवसात सोडवणार होतो। परंतु जर कामगार अशा पद्धतीने रस्त्यावर उतरून
जर ह्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या ताब्यात घेणार असतील तर दुर्दैवी आहे ही घटना. माझी पुन्हा एकदा कामगारांना विनंती आहे की आपण कामावर या आणि आपण चर्चेच्या मार्गातनं हा प्रश्न सोडवूया. हे नेते हेच सांगतात भाषणातला की जसं लॉकडाऊनमध्ये सरकारचे एसटी तोट्यात असताना पैसे सरकारकडनं आणले, राज्य सरकारकडनं, मग विलिनीकरणाचं का नेमकं आजही तेच सांगतो की या बाबतीमधला सगळा अभ्यास करणं गरजेचं आहे. ही समिती नेमली आहे कशाला? अभ्यास करण्यासाठी नेमली आहे. या समितीचं काम काय आहे की राज्य शासनावरती किती बोजा येणार, राज्य शासन त्याच्या माध्यमातून कसे पैसे काढणार, या सगळ्या